आम्ही नदीवर गेलो, आम्ही विहिरीवर गेलो, आम्ही बारवावर गेलो. पाणी विहिरीत नव्हतं, पाणी नदीत नव्हतं, पाणी बारवात नव्हतं, पाणी तळ्यात नव्हतं. पाणी एकाच ठिकाणी होतं आणि ते म्हणजे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी होतं. ते पाहत असताना आम्ही एका जनावराच्या गोठ्यामध्ये गेलो. पाहिलं अत्यंत गाईला टाकायला चारा नाही, पाजायला पाणी नाही, गाय अशी सुकून गेलेली आहे. मी विचार केला की कशासाठी गाय ठेवली असेल. तेवढ्यात बाजूच्या घरातून लेकराच्या रडण्याचा आवाज आला आणि ते पाहिल्यानंतर पुढचे शब्द आपोआप सुचून गेले की जनावरांचे पोट खपाटी गायीचा तर आटला पाना. जनावरांचे पोट खपाटी गायीचा तर आटला पाना, दुधासाठी टाहू पुढीत झोपाळ्यात गेला पाना. तुमचे कीर्तनकारच हे संविधान बदललं पाहिजे. हे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्माविरुद्ध केलेलं कारस्थान आहे असं कीर्तनामधून आमचे कीर्तनकार सांगू लागले. त्याच्यामध्ये दिसलं की समता हे मूल्य सांगण्यासाठी मला संपूर्ण गीता पाठ करायची गरज नाही, मला गाथा पाठ करायची गरज नाही, मला ज्ञानेश्वरी पाठ करायची गरज नाही, एका अभंगामध्ये सुद्धा पूर्ण पाठ करायची गरज नाही. एका अभंगाच्या एका चरणामध्ये ज्या इक्वॅलिटीच्या सर्व गोष्टी सांगितल्या, जातीय इक्वॅलिटी, धार्मिक इक्वॅलिटीपासून ते जेंडर इक्वॅलिटीपर्यंत ते आपल्याला एका अभंगाच्या चरणामध्ये दिसतं. यारे यारे लहान थोर, याती भलते नारी नर, लहान या थोर या कोणत्याही जातीतले या, आणि फक्त पुरुष नाही, स्त्रिया सुद्धा या. नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात अ बिट डिफरंट पॉडकास्ट. आज आपल्या सोबत आहेत आदरणीय हरिभक्तपरायण श्याम सुंदर महाराज सोन्नर, कीर्तनकार, साहित्यिक, पत्रकार आणि समाज प्रबोधनकार. संत विचार, संविधान जागर, व्यसनमुक्ती, स्त्री सक्षमीकरण आणि अंधश्रद्धा निर्मूलन यासाठी त्यांनी कीर्तनाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर उल्लेखनीय कार्य केले. संत परंपरा, समाज परिवर्तन आणि संविधान मूल्यांची सांगड घालणाऱ्या त्यांच्या प्रेरणादायी प्रवासाबद्दल आज आपण मनमोकळ्या गप्पा मारणार आहोत. अ बिट डिफरंट पॉडकास्ट मध्ये महाराज तुमचं स्वागत आहे. पत्रकारिता, साहित्य, कीर्तन या तिन्ही क्षेत्रामध्ये काम करताना प्रेरणा कुठून मिळाली? खर तर याच्यामधली एकही गोष्ट मी आमका एक ठरवून करायचं आहे अशी केलेली नाही. कीर्तनाची परंपरा ही माझ्या घरामधली आहे. माझी आजी तुळसाबाई महाराज सोन्नर ही कीर्तनकार होती. माझे वडील हनुमंत महाराज सोन्नर हे भारुड करत होते आणि त्याच्यामुळे लहानपणापासून गावामध्ये चालणारे जे सगळे आध्यात्मिक कार्यक्रम आहेत की ज्याच्यामध्ये गावात आमच्या भावार्थ रामायण 12 महिने सुरू असतं, त्याच्यानंतर साप्ताहिक सप्ताह वर्षभराचा, या सगळ्या कार्यक्रमामध्ये माझ्या वडिलांचा आणि माझ्या कुटुंबाचा सहभाग असल्यामुळे त्याच्यामध्ये माझं सतत वावर असायचं आणि त्यामुळे लहानपणापासूनच हे वारकरी संस्कार होत गेले. आणि अगदी 3रीला असल्यापासून रामायण वाचायचं गावात चालणारं आणि 5वी-6वीला असल्यापासून त्याचं निरूपण करायचं असं सुरू होतं. आणि या संत साहित्याचा लहानपणी संस्कार झाल्यामुळे एखादी घटना, त्याचं विश्लेषण, त्याचा विस्तार, त्याची शब्दकळा ही त्या लहानपणापासूनच मनामध्ये रुजत गेली. आणि त्यामुळे शालेय जीवनामध्ये असतानाच मी अगदी 7वीला पहिली कविता केली. म्हणजे आपण सर्वजण पाहतो की एखाद्या धड्याच्या कवितेच्या अगोदर त्या लेखकाचा परिचय दिलेला असायचा. तर त्यावेळेला ते कविता वगैरे करताना मला वाटायचं की कदाचित आपला सुद्धा पुन्हा परिचय अशा प्रकारचा होईल, अशी आपली कविता सुद्धा येईल. ते झालं नाही, पण तरीसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्राने माझ्या कविता स्वीकारलेल्या आहेत. नवे विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये अनेक आमदारांनी त्या कवितेचा रेफरन्स वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्या चर्चेच्या मधून दिलेला आहे. तर याच्या मुळाशी मला वाटते संत साहित्यच आहे. आणि मग ते कवितेची लेखनाची सवय असल्यामुळे जेव्हा मी मुंबईला गेलो त्यावेळेला पत्रकारितेमध्ये मला संधी मिळाली. आता ती संधी मिळाल्याची सुद्धा खूप मस्त गंमत आहे. मुंबईला जाण्याचीच गंमत आहे. माझं जो जन्म झाला आहे त्या गावामध्ये मी मुंबईला गेलो त्यावेळेला 4थीपर्यंत शाळा होती. माझं 5वी ते 10वीचं कीर्तन माझ्या गावापासून 5 किलोमीटर अंतरावर, 6 किलोमीटर अंतरावर रोज सकाळी जाऊन ते करावं लागायचं. 10वी पास झाल्यानंतर ज्या वेळेला कॉलेजला जायची वेळ आली त्यावेळेला आमच्या गावामध्ये तोपर्यंत कॉलेजला कोणी गेलेलं नव्हतं. मी सुद्धा त्या कॉलेजमध्ये जावं, ते शिकावं आणि त्याच्यामध्ये काहीतरी पुन्हा कधीतरी त्याच्यामध्ये काही यश मिळेल वगैरे असं शक्यता धूसर होत्या. आणि आमचं कुटुंब खूप मोठं होतं. माझे 2 चुलते, त्यांची मुलं, त्यात एक चुलते हे आदू होते. त्याच्यामुळे त्यांच्या कुटुंबाचा भार माझ्या वडिलांवरच होता. दुसरे चुलते थोडं संसारात जास्त लक्ष घालत नव्हते.
त्यामुळं बाकीच्या शेतीच्या असतील, जनावरं सांभाळायच्या असतील, ह्या सगळ्या गोष्टी ह्या माझ्या वडिलांना आणि माझ्या आजोबांना कराव्या लागत होत्या. आता हा मुलगा कामाला आलाय, हाताला आलाय, तर याच्यातली एखादी जबाबदारी घ्यावी, जनावरं सांभाळावीत, उन्हाळ्याच्या शेतामधले असेल ते आऊत चालवावं, असं त्यांची अपेक्षा होती. पण मी लहानपणापासूनच शिकणं, कविता करणं, लिहिणं, म्हणजे मी 9वीला असताना मी लिहिलेली एकांकिका ही आमच्या स्नेहसंमेलनामध्ये झालेली होती. आणि त्याच्यामुळे मला शिकावंसं वाटायचं आणि घरचे मात्र ते काही शिकायला अनुकूल नव्हते. त्यात माझ्याबरोबर असणारा एक मुलगा, त्याला माहिती होतं की आपण 10वीला काही पास होऊ शकणार नाही. मार्चमध्ये परीक्षा दिल्यानंतर तो मुंबईला गेला आणि मुंबईला गेल्यानंतर तो ऑगस्टमध्ये परत आला. तोपर्यंत वडील शिकायचं नाही म्हणतात तरी आजोबाकडून थोडंसं रडारड करून ₹100-1 मिळवले आणि त्या पैशाच्या माध्यमातून परळीच्या वैद्यनाथ कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं. पण ॲडमिशन घेतलं तरी वडिलांचं काही शिकावं असं फार मत नसायचं. मी सकाळी कॉलेजला निघालो की वडील थोडे रागात असायचे, कधी-कधी शिव्या द्यायचे. पण मला पुन्हा त्या शिव्यांचा हे झाला होता. मी नेहमी कीर्तनामध्ये पण सांगतो, की सकाळी वडील शिव्या द्यायला लागले की मी म्हणायचो, हा अन्नाचा काकडा सुरू झाला आता. आणि संध्याकाळी आल्यानंतर ज्यावेळेला पुन्हा त्या जनावरांच्या काही कामामध्ये माझ्याकडून हाय गाजेल, तर पुन्हा संध्याकाळी ते सुरू व्हायचं. मी म्हणायचो, आता काही नाही, आता अन्नाचा हरिपाठ सुरू झालेला आहे. असं म्हणून त्याच्याकडे मी लाईटली घ्यायचो. पुन्हा त्या गांभीर्याने घ्यायच्याच नाही त्या शिव्या. पुढे तो मुलगा आला आणि आपल्याला माहिती आहे की त्या काळामध्ये अमिताभ बच्चनची फार क्रेज होती. म्हणजे 1982चा वगैरे मी काळ सांगतोय. आणि मुंबईला गेलेला तो लगेच गेल्याबरोबर तिकडे लगेच अमिताभसारखे असे कानावरचे केस, मग तो बेल बॉटमची पॅन्ट आणि मोठा पट्ट्या कमरेचा असा तो घालून वगैरे आला गावाला. आणि आमचं घर असं थोडं घराच्या पुढे असं थोडासा ओटा होता, उंच ओटा. मग ते ₹50-60 गॉगल बिगल असं सगळं मस्त स्टायलिश आला. तर एक पाय ओट्यावर, एक पाय खाली त्या अमिताभच्या स्टाईलमध्ये येऊन मला भेटायला आला. ते वडिलांनी माझ्या बघितलं. मी मित्रच असल्यामुळं त्याचं येणं जाणं होतं. वडिलांनी विचारलं, कसं काय, कधी काय आला? ते काय म्हणला, कालच आलो. आणि काही न विचारता दादाला धोतर आणि सदऱ्याचं कापड आणलेलं आहे, काकूला लुगडं आणलेलं आहे आणि मला हे सगळे कपडे करून ₹400 मी घेऊन आलेलो आहे. असं म्हणल्यानंतर तर एखाद्या आगीमध्ये पेट्रोल टाकल्यास ती जशी भडकते, तसं आपल्या मुलाने आपल्या शेतीमध्ये मदत करायची सोडून शिक्षणामध्ये वेळ घालवतोय आणि दुसऱ्याची मुलं याच वयातली आता कमवायला लागलेली आहेत, आपल्या आईवडिलांना आधार होत आहेत आणि याला मात्र असलं काहीतरी सुस्त आहे असं बघून ते जास्त झालं. मग त्यांना म्हणालो की मी सुद्धा तसं जाऊन मजुरी करावं असं तुम्हाला वाटतं का? तर ते मला म्हणतात, मी तुला तसं कुठं म्हणालो की मजुरी कर म्हणून. आपला जे काही सगळं व्यवहार आहे तू ते सांभाळला पाहिजेस. तू घरामधला मोठा मुलगा आहेस आता. माझे वडील सगळ्यात घरात दोन्ही चुलत्यापेक्षा मोठे होते आणि मोठ्या मुलाचा मोठा मुलगा म्हणून माझ्याकडे ती जबाबदारी येत होती. तर मी म्हणालो, नाही, मी तिच्याबरोबर जाणार. मग त्याला विचारलं मी, की कसं काय मुंबईमध्ये असतं? कशी काम करायला मिळतं? तर तो म्हणला, काही नाही, मुंबई सेंटर आहे, सेंट्रल बस स्टॉप. तिथून काही अंतरावर गोलदेवळ नावाचा नाका आहे. त्या गोलदेवळ नावाच्या नाक्यावर सकाळी मजुराचा बाजार भरतो. म्हणजे जो बिगारी काम करणार असेल, तो आपला टॉवेल खांद्यावर टाकून उभा राहतो. जो मिस्त्री काम करणार असेल, कडिया काम करणार असेल, तो आपली थापी, ओळिंबा असं ते पुढेच ठेवून बसतो. जो रंगकाम करणार असेल, तो ते आपलं ब्रश वगैरे सगळं घेऊन बसतो. असं ती सगळी तिथली सिस्टीम आहे म्हणलं. मग किती पगार मिळतो, काय वगैरे अशी आमची प्राथमिक चर्चा झाली मित्रच असल्यामुळे. मग मला घेऊन चल. ते म्हणलं, हो. तर आम्ही लहानपणापासून पहिलीपासून बरोबरच होतो. त्यामुळे हो म्हणाला. पुढे असं झालं की मी त्याच्याबरोबर जातो, असं कळल्यानंतर वडील त्याच्या घरी गेले. ते म्हणले, तू लहानपणापासून छोटी-मोठी कामं केलेलीस. ह्यानं आयुष्यात कधी काम केलेलं नाही. हा येताना आमच्याकडून पैसे घेऊन येईल आणि तिथं काम झालं नाही की तुला पैसे मागेल परत यायला. त्याच्यामुळे त्याला तू घेऊन जाऊ नको. खरं तर पूर्वी मुंबईला गावचा माणूस जायचा म्हणजे जवळपास अर्धं गाव त्याला वाटे लावायला यायचं आणि त्यात मग विला एखाद्या मुलीला जसं पाठवतात, पाठवणीच्या वेळेला तसं रडारड करतात, तशी ती रडारड व्हायची. तो पहिल्यांदा गेला त्यावेळेला तसं झालं होतं. पण आता मला न्यायचं नाही म्हणून तो एक दिवशी असा पटकन 2 दिवसांनी जायचं असं सांगून गुपचूप निघून गेला. पण मला सांगितलेलं होतं त्याने की गोलदेवळ नाका आहे, गोलदेवळ नाक्याच्या तिथं जवळच हे आहे. तो गेल्यानंतर सुद्धा मी जायचं ठरवलं. वडील म्हणाले, तुला सोबत नाही, तेवढ्या मुंबईमध्ये काय करशील? मला काय करायचं माझं मी करेल, मी जाणार. वडील म्हणाले, नाही जायचं. पुन्हा शेवटचा आधार आजोबाकडे गेलो. पुन्हा ₹100. असे 100 रुपयाची मला चांगली प्रत्येक वेळेला आजोबाकडून मदत झाली. पुन्हा ₹100 घेतले. ₹65 परळी वैजनाथ ते मुंबई सेंटरचं तिकीट होतं. ₹65 घेतले. तिकीट घेतलं. ₹35 खिशामध्ये राहिले.
सकाळी 7च्या सुमाराला उतरलो. ऑगस्ट महिना होता, पाऊस पडायला होता. त्यावेळेला मुंबईला खूप पाऊस असायचा. सकाळचा रिमझिम पाऊस पडत होता. हातामध्ये एक ह्याची आपली वायरची पिशवी, त्याच्यामध्ये रात्री एक आईने दिलेली एक भाकरी होती, ती संपलेली होती आणि 2 ड्रेस. असं घेऊन त्या बॉम्बे सेंटरच्या ह्याच्यावरून उतरून मी त्या ह्याला गेलो आणि तिथं मग आमच्या गावचे मुकदम होते. तेही मला सांगत होते, की "तू काम करू नको" म्हणून. त्यांनी 3 दिवस मला काम काही दिलं नाही, की हा काम करू शकणार नाही. माझ्या वडिलांचे मित्र असल्यामुळे सांगितलं, "तुला परत जायला पैसे देतो." मग 2-3 दिवसानंतर त्यांनी काम द्यायला सुरुवात केली. 2-3 महिने राहिलो. त्याचा एक प्रसंग मला खूप सांगताना मजा वाटते. काम दिलं जात्याने पहिलं मला. म्हणलं ह्याला अवघड काम द्यायचं. म्हणजे पहिल्या दिवशीच काम अवघड दिलं, की हा काय करेल? गावाकडे निघून जाईल. म्हणून त्यांनी ते अवघड काम दिलं. पूर्वी काय असं क्रेन वगैरेवर मटेरियल न्यायला नव्हते. 5व्या मजल्यावर रेती आणि विटा आणि हे न्यावं लागायचं. मला ते रेतीचं काम दिलं. समुद्रातून आलेली रेती होती. उचलली पहिल्यांदा 16-16.5 वर्षाचं वय, डोक्यावर घेतली, दणदण चालत गेलो, आपण करू सगळं वगैरे. मग ते रेतीचं पाणी, खारं पाणी अंगावर पडायला लागलेलं. दुसऱ्या खेपेला त्या रेतीच्या खाऱ्या पाण्यामध्ये आपल्या अंगातून निघणाऱ्या घामाचं खारं पाणी मिसळलं गेलं. 11-11:30 वाजता पाय दुखायला लागले आणि आपण फार मोठी चूक केली घर सोडून. आणि आता आपलं आणि वडिलांनी सांगितलं, "परत यायचं नाही. मेलास तरी तिकडंच मर. पण कुणाचे पैसे घेऊन परत यायचं नाही." मग ते असं आपण चूक केली वगैरे वाटायला लागलं. पण पुन्हा वडिलांचे शब्द आठवले, की "मेलास तरी तिकडं मर." मग त्या तिन्ही पाण्याच्या खाऱ्याचा संगम झाला. समुद्राचं खारं पाणी, अंगातल्या घामाचं खारं पाणी आणि डोळ्यातलं खारं पाणी. या तिन्ही पाण्याचा संगम झाला आणि ठरवलं, की आता वडील म्हटल्याप्रमाणे जरी मेलो तरी पुन्हा गावाकडे जायचं नाही. काम सुरू झालं आणि मग एक दिवशी एका बिल्डिंगमध्ये काम होतं पहिल्या मजल्यावरच. त्याची सिस्टीम अशी होती, की मिस्त्री येण्याच्या अगोदर बिगाऱ्याने त्या रेतीचा ढीग लावायचा. त्याच्यावर सिमेंटची गोणी नेऊन टाकायची आणि मग मिस्त्री आल्यानंतर मग ते सांगतील त्याप्रमाणे पुढचं करायचं. त्याप्रमाणे मिस्त्रीच्या अगोदर गेलो मी. त्या रेतीचा ढीग लावला 7:30-7 वाजता वगैरे जाऊन. त्याच्यावर सगळं सगळं मी रेती टाकत होतो त्यावेळेला. आता मुंबईची घरं अशी 2, मध्ये एक घर आणि बाहेर एक घर. तर आमचे जे काही ते ज्यांच्या घराचं काम चालू होतं, त्यांच्या पुढच्या घराची लादी बसल्यानंतर पुन्हा मधल्या घराची लादी बसणार होती. मला मधल्या घराची बसली होती, तर पुढच्या घराची लादी बसणार होती. पुढच्या घरात तो रेतीचा डेपो टाकलेला. आणि मग मी सिमेंटची गोणी 6.5 वर्षाचं वय, सिमेंटची 50 किलोची गोणी खालच्या मजल्यावरून वर आणत एकदम अंग ही झालं आणि उभ्यानं ती गोणी त्या ह्याच्यावर टाकली. ते लाकडी खांबावरचं घर होतं. ते घर हादरलं आणि त्यावेळेला ते ज्या घराचे मालक होते, त्यावेळेला त्यांचं वय 50-55 वर्ष असेल. तर ते पूजा करत होते अंग पुसत आणि ते हादरल्यामुळे ते स्तोत्र जे म्हणत होते, ते स्तोत्र विसरले आणि द्रौपदीशी असं करायला लागल्या. तुम्ही एक मानेला असा झटका दिला आणि सांगितलं, की "द्रौपदीशी वस्त्रांता देत होताशी भाग्यवंता, म्हालागी कृपणता कोठोने आणली गोविंदा." असं म्हटल्याबरोबर त्याने असं माझ्याकडे बघितलं आणि त्यांचं ते एकदा चालू केलं, की पुढे चालू झालं. आता ते उंच होते असं माझ्याकडे बघितलं, की मला वाटलं ते गेलं काम आहे, बाबा रागावले आपल्यावर. पण ते त्यांची पूजा संपल्यानंतर त्याला मला बोलावलं, हाक मारले, म्हणले, "हे तुला कसं काय येतं?" "मला हे सगळं येतं" म्हणलं. "मला व्यंकटेश स्तोत्र येतं, मला गीतेचा 15वा अध्याय येतो, गीतेचा 12वा अध्याय येतो, मी ज्ञानेश्वरी वाचतो." "अरे वाह! किती शिकलास?" 10वी शिकला. तर 82 साली 10वी शिकलेलं म्हणजे बरं वाटायचं. जर आता काही त्याची आपल्याला किंमत वाटत नाही. "मग 10वी शिकून तू हे काम का करतोस?" मी म्हणलं, "मला दुसरं कोण काम देणार?" म्हणले, "मी देतो." "मग काम काय देणार? पगार किती असणार? त्याचं स्वरूप, कामाचं स्वरूप काय असणार?" काहीही विचारलं नाही. मी करतो म्हणलो. कारण दुपारी मग आमचे 11-11:30 वाजता आमचे मुकदम, ज्यांच्या घरी मी राहत होतो, आमच्या गावचे, ते आले. त्यांना म्हणाले, "अरे, ह्या मुलाला मी घेऊन चाललोय माझ्या कामावर, आमच्याकडे कामाला." तात्यांना पण वाटायचं की मी हे काम करू नये म्हणून. मग ते म्हणाले, "हो बाबा, घेऊन जा ह्याला." मग लगेच तात्याने दुसरा बिगारी बोलवला. मला म्हणले, "घरी जा, कपडे वगैरे स्वच्छ धुवून घे, सिमेंटनं वगैरे भरलेले ते जरा." आणि दुसऱ्या दिवशी पण जायला लागलो. शिवनेर नावाचं दैनिक होतं आणि त्या शिवनेर नावाच्या दैनिकाच्या संपादकाने ती मला ऑफर दिली होती. आणि तिथून पुढे तसा पत्रकारितेशी जोडला गेलो आणि पुढे दैनिक सामना सुरू होईपर्यंत मी शिवनेरमध्ये काम करत होतो. पत्रकारिता करताना तुमच्याकडनं कोणाला न्याय मिळाला किंवा त्याला न्याय मिळायला मदत झाली असा काही प्रसंग आहे? तसे खूप प्रसंग आहेत पत्रकारितेमधले अनेक. मी क्राईम रिपोर्टिंग करत होतो आणि कधी क्राईम रिपोर्टिंग करत होतो, की ज्यावेळेला खरोखर गँगवॉर हे रस्त्यावर होत होतं मुंबईत. आता मुंबईतले ते कमी झाले. तर मुंबईमध्ये इकॉनॉमिक ऑफेन्सच्या गोष्टी जास्त होत आहेत. पण प्रत्यक्ष रस्त्यावरचं दाऊद इब्राहिम, अरुण गवळी, छोटा राजन, अश्विन नाईक, अमर नाईक ह्या गुंडांचा ज्यावेळेला त्या मुंबईमध्ये दरारा होता,
त्या काळात मी क्राईम रिपोर्टिंग करत होतो. अ, आणि मी 2 पेपरला त्यावेळेला काम करायचं. दैनिक सामनामध्ये मी काम करत होतो आणि दैनिक तरुण भारत दुपारचं, सायम दैनिक. त्याच्यामध्ये सकाळी 2 तासाची ड्युटी असायची. क्राईम रिपोर्टिंग असल्यामुळं रात्रभरात काय झालंय, त्याचं पहिले जे 2 पान आहेत ते सकाळी प्रकाशित होते. रात्रभरात काय झालं त्याचं सकाळी रिपोर्टिंग करायला लागायचं क्राईमचं आणि त्यासाठी मला 6:30 वाजता कार्यालयात पोहोचावं लागायचं आणि 8:30 वाजता माझं काम संपायचं 2 तासात. एके दिवशी सकाळी 8:30 वाजता माझं काम संपलं आणि पुन्हा एक असायचं की पेपर छापायला जाण्यापूर्वी एकदा पुन्हा सगळं कंट्रोल चेक करायचे. कंट्रोल चेक करत असताना रेल्वे पोलीस आयुक्ताचा कंट्रोल चेक केला त्यावेळेला कळलं की एका गरदुल्याने एका मुलीला ढकलून दिले आणि तिचे हातपाय तुटलेले. हा प्रसंग खूप मला हे वाटला की कॉलेजला चाललेली मुलगी, परीक्षा द्यायला चाललेली मुलगी, तिचे पाय तुटतात आणि वगैरे वगैरे. मी ताबडतोब संपादकाकडे धावत धावत गेलो. म्हणलं अशा अशा प्रकारची घटना आहे, सेन्सिटिव्ह आहे खूप. संपादकांनी खाली फोन केला. त्यांनी सांगितलं की आमचा जो काही अंक छापून होत होता त्या अंकातली जवळपास अर्धा अंक छापून झालेला होता. ते मला राहू द्या, म्हणलं उद्या सविस्तर देऊ. तसं म्हटल्यानंतर मला काही ते राहवलं नाही. मी लगेच गेलो. बॉम्बे सेंट्रल रेल्वे पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ती घटना घडलेली होती. लगेच घटनास्थळी गेलो. त्यांनी सांगितलं की नायरला त्या मुलीला नेलं, नायर हॉस्पिटलला. त्या नायर हॉस्पिटलला गेलो. पाहिलं की ती मुलगी अशी पाय तुटलेले आहेत आणि जनरल वॉर्डमध्ये पडलेली आहे. काहीतरी तिला असं साधे बँडेज गुंडाळलेले आहेत आणि ते बँडेज गुंडाळलेल्या त्याच्यातून रक्ताचं ठिबक ठिबकतंय आणि ती ओरडते. तिचा थोडासा कमी मानसिक शक्ती असणारा भाऊ असा तिथे गुडघ्यामध्ये मुंडे घालून बसलेला आहे. वयोवृद्ध आई-वडील तिकडं याचना करतात की अरे तिला खूप वेदना होत आहेत, विव्हळते वगैरे वगैरे. एक भाऊ चांगला होता, तो धावपळ करतोय, ते तिथल्या डॉक्टरकडे जातोय, नर्सकडे जातोय, इकडे पळतोय, तिकडे पळतोय, तिच्याकडे कोणी लक्ष देत नाही. हा सगळा प्रसंग पाहिला आणि मला खूप वाईट वाटलं. सामनाचे संपादक संजय राऊत साहेब होते. ते बरोबर 10 वाजता ठोक्याला कार्यालयात यायचे. कधी 10 वाजता, कारण मोबाईल नव्हते त्यावेळेला. कधी साहेब येत आहेत आणि कधी आपण त्यांना कळवतो, असं मला झालेलं होतं. बरोबर मी 10च्या ठोक्याला फोन केला. योगायोगाने साहेब नुकतेच पोहोचलेले होते. त्यांनी सांगितला सगळा प्रसंग आणि संजय राऊत साहेबांनी सुद्धा सुरुवातीला क्राईम रिपोर्टिंग केलेली. लोकप्रभेला ते क्राईम रिपोर्टर होते. त्यांना त्यातले ते सेन्स लगेच लक्षात येतो. त्यांनी लगेच सांगितलं, सगळी माहिती घे नीट आणि आपल्या फोटोग्राफरला बोलून त्याचे आई-वडील, त्याचा तो भाऊ, त्याचं घर कसं काय आहे वगैरे वगैरे. कारण ती मुलगी कॉलेजचं काम करायची, कॉलेजला शिकत होती. त्याच वेळेला घराची परिस्थिती चांगली नसल्यामुळे जॉब करायची आणि ती परीक्षेला चाललेली होती. मग ती सगळी माहिती काढली. घर अत्यंत 10 बाय 10चं, खूप कमी असे भांडे. एकच भाऊ कमाविता, एक बौद्धिक क्षमता कमी असणाऱ्याच्यामुळे तो घरीच, आई-वडील वृद्ध आणि त्या भावाला तो पण रुमाल वगैरे विकून असं काहीतरी हे करायचा आणि ती मुलगी जॉब करून हे करत होती. ही सगळी माहिती ही केली आणि मला सांगायला खूप आनंद वाटतो की त्या दिवशी अशा प्रकारच्या एवढ्या गंभीर घटनेची बातमी इतर वर्तमानपत्रामध्ये पहिल्या पानावर कुठेतरी खाली बॉटमला होती. दुसऱ्या-तिसऱ्या काही वर्तमानपत्रांनी दुसऱ्या-तिसऱ्या पानावर दिले, तिथं 2 कॉलम वगैरे बातमी होती. पण संजय राऊत यांना या सगळ्या प्रसंगातला सेन्स माहिती असल्यामुळे त्याने ती बातमी स्कायलाईन केली. म्हणजे पूर्ण अशी 8 कॉलमची पहिल्या पानावर केली आणि त्याची सगळी सविस्तर माहिती, कुटुंबाची पार्श्वभूमी, त्या मुलीची पार्श्वभूमी, त्या डॉक्टरांचा हलगर्जीपणा. बाळासाहेब ठाकरे साहेब सकाळी पेपर पाहायचे. पेपर पाहायला त्यांनी, ते रुग्णालय महापालिकेचं आहे. त्यांनी लगेच नंदू साटम नावाचे त्यावेळेचे महापौर होते. त्यांना फोन केला. 7:30 वाजता बाळासाहेबांचा फोन आला. तेही धडपडून जागा झालं. त्याने म्हणलं ते पेपर वाच पहिला आणि काय जाऊन त्या नायरला बघ. 2 शब्द सांगितले नाही. तो पण मी दुसऱ्या दिवशी लगेच त्याचं पुढेचे अपडेट काय बघायला मी तिकडे 9च्या दरम्यान पोहोचलो होतो. त्यावेळेला ते महापौर तिथे आलेले होते. महापौरांना आदेश दिल्याबरोबर तिला ICUमध्ये पाठवलं. रेल्वे मंत्री होते राम नाईक, रेल्वे राज्यमंत्री होते. ते लगेच ताबडतोब त्या ठिकाणी आले. त्यांनी त्या मुलीची सगळी दखल घेतली. लगेच त्या लोकांना मदतीचा ओघ सुरू झाला. तिला ICUमध्ये चांगली ट्रीटमेंट मिळाली. त्यावेळेला जयपूर फूट वगैरे मिळणं खूप मोठी गोष्ट. जयपूर फूट मिळाले. तिला शासकीय कोट्यातून घर मिळालं आणि रेल्वेमध्ये नोकरी मिळाली. आपल्यामुळे एक संसार उभा राहिला, एक कुटुंब उभं राहिलं. याचा मला माझ्या पत्रकारितेमध्ये खूप अनुभव आहे आणि क्राईममधले तर अनेक थरारक अनुभव आहेत. ते आपण कधीतरी नक्की पुढे बघू. हे सगळं असताना मग तुम्ही समाज प्रबोधनाकडे कसा वळलात, पत्रकारिता सोडून? हां. सोडून म्हणण्यापेक्षा मी पत्रकारिता सुरू असतानाच कीर्तन करत होतो आणि अगोदर सगळं कीर्तन नेहमीप्रमाणे जे आपल्या सगळ्या परंपरा असतात त्या परंपरेप्रमाणे कीर्तन करत होतो. पण ज्यावेळेला आता सांगितलेला प्रसंग असेल
किंवा इतर गेल्यामुळे माझी परिस्थिती साधारण परिस्थिती काही काळ मला झोपडपट्टीमध्ये राहावं लागलं होतं. त्या झोपडपट्टीमधल्या कामगारांचे प्रश्न, राहणाऱ्या लोकांचे प्रश्न, पुढे त्यावेळेला गिरणी कामगारांच्या मुंबईमधले खूप प्रश्न होतात. त्या गिरणी कामगारांचे प्रश्न. त्याच वेळेला मुंबई कामगार रहित करून त्या ठिकाणी अशी सेवा उद्योग आणायचे. कष्टकऱ्यांचे उद्योग घालून सेवा उद्योग आणायचे. अशा प्रकारचे असणं अत्यंत संक्रमणाच्या काळामध्ये, मुंबईच्या संक्रमणाच्या काळामध्ये मुंबईमध्ये असताना ह्या सगळ्या सामाजिक ह्याचं जे काही भवताल होतं, त्या भवतालाचा परिणाम होत गेला आणि त्याचा परिणाम माझ्या कीर्तनामध्ये आपोआप येऊ लागला. आम्ही मराठवाड्यामधले आहोत. मराठवाड्यामध्ये कायम दुष्काळाची परिस्थिती आहे. गावाकडे गेले की दुष्काळाच्या त्या सगळ्या गोष्टी दिसायच्या आणि मग या सगळ्या परिस्थितीमध्ये हे सगळं पाहिल्यानंतर ते आपोआप कीर्तनामध्ये यायला लागलं. की साधू कोण आहे? मंदिरामध्ये पूजा करणार नाही, मंदिरामध्ये पुराण सांगणार नाही, माझ्यासारखा कीर्तन करणारा साधू नाही. तर मग त्या झोपडपट्टीमधलं ते सुधारणा करण्यासाठी ज्यावेळी कोणी सामाजिक कार्यकर्ते येत होते, मला त्याच्यामध्ये देव दिसत होता. मला त्यांच्यामध्ये साधू दिसत होता. आणि मग जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा आणि देव तेथेची जाणावा, हा तुकाराम महाराजांचा अभंग मला त्या लोकांच्यामध्ये दिसायचा. आणि त्याचं आपोआप माझ्या कीर्तनाच्या बोलण्यामध्ये ते दिसून यायचं. आणि हे दिसल्यामुळे त्याचे परिणाम हे आपल्याला माझ्या कीर्तनात दिसायचे. आणि मग कीर्तन ते लोकाला आपलं वाटायचं. एरवीचं कीर्तन कोणाचं आहे? स्वर्गाचं आहे, जे कोणी पाहिलेलं नाही. वैकुंठाचं आहे, जे कोणी पाहिलेलं नाही. त्या ठिकाणी नरक यातना आणि यमलोक वगैरे वगैरे असल्या सगळ्या गोष्टी कीर्तनाच्या असायच्या की ज्या कोणी पाहिलेल्या नाहीत. पण इथं पाहिलेल्या गोष्टी कीर्तनात येत आहेत आणि त्याची चर्चा होते. असं पाहिल्यानंतर लोकांना ते कीर्तन आपलं वाटू लागलं आणि म्हणून जास्तीत जास्त वेळेला कीर्तनाचे विषय हे प्रबोधनात येऊ लागले. तुम्ही बरीच कीर्तनं स्त्रीभ्रूण हत्येविरोधात जनजागृती म्हणून केली, तर त्याची संकल्पना कशी सुचली? मी बीड जिल्ह्यामधला आहे आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की स्त्री भ्रूण हत्येच्या घटना ह्या बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घडल्या होत्या आणि ती सगळी चर्चा कानावरती होती. तसं इतरही जिल्ह्यामधल्या घटना आणि एकंदरच स्त्री भ्रूण हत्येचं वाढलेलं प्रमाण, त्याचा सामाजिक जीवनावर होणारा परिणाम, त्याचे भविष्यात होणारे समाजाचे परिणाम, ह्या सगळ्याची पत्रकार म्हणून एक तटस्थपणे मी चिंतन करत होतो. आणि हे चिंतन करत असतानाच आमच्या बीड जिल्ह्यामधल्या त्या जे काही फार मोठं उघड झालं, त्याची चर्चा कानावर आली, त्याच्या बातम्या आल्या आणि मग कळलं की आपल्याला स्त्रियांचं जीवनाचं महत्त्व लोकांना पटवायचं असेल तर कीर्तनासारखं दुसरं माध्यम नाही. आणि म्हणून आमच्या जनाबाईचा अभंग की स्त्री जन्म म्हणून न व्हावे उदास, साधू संताईशी केले जनी. स्त्री जन्म मिळाला म्हणून उदास होऊ नका, कारण स्त्रियांच्या भ्रूणहत्या करण्यामध्ये स्त्रियांचाच मोठा वाटा होता. मुलगा काय दिवा पाहिजे वगैरे 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 सगळ्या ह्या गोष्टीच्या. आणि म्हणून त्या स्त्री भ्रूण हत्येविरुद्ध मी काही लेख लिहिले वर्तमानपत्रामध्ये, आमच्या काही कविता लिहिल्या आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा विषय पोहोचवायचा असेल तर तो वारीसारखं दुसरं माध्यम नाही असं वाटल्यामुळे त्यावेळेला मग आळंदी ते पंढरपूर या दरम्यान, आणि मी सांगण्यापेक्षा मी काही कीर्तनं केली त्याच्यावर, पण स्त्रीचं महत्त्व मी सांगण्यापेक्षा स्त्रियांना स्त्रीचं महत्त्व कोणीतरी स्त्रीनं सांगितलं पाहिजे. म्हणून त्यावेळेला माझी मुलगी लॉच्या पहिल्या वर्षाला होती. मग ती कीर्तन माझं पाहत होती, अगोदर कीर्तन करत होती ती, पण आकाशवाणीवर वगैरे कीर्तन झालेले आहेत. तर तिला म्हणलं तू अशा प्रकारचं कीर्तन कर. ती माझे कीर्तन ऐकत होती. मग तिला ते कीर्तन तिनं ते तशा प्रकारचं सुरू केलं आणि त्या वारीमध्ये आम्ही ते कीर्तन केली. म्हणजे ज्या वेळेचे जे प्रश्न असतील त्या प्रश्नाला ऐरणीवर आणायचं असेल तर कीर्तनासारखं दुसरं माध्यम नाही असं वाटल्यामुळे त्यावेळेला केलं आणि त्याचे खूप चांगले परिणाम दिसून आले. 2015-16 मध्ये मराठवाड्यामध्ये जो दुष्काळ पडला, त्यामध्ये तुम्ही कीर्तनाच्या ह्याच्यातनं जे कीर्तनाचा आधार घेतला, तर त्यावेळेचा काही प्रसंग आठवतो? त्यावेळची गोष्ट अशी की मी एका वर्तमानपत्राचा राजकीय संपादक म्हणून काम करत होतो आणि नागपूरला ते अधिवेशन सुरू होतं आणि दुष्काळाच्या ज्या काही झळा होत्या, माझं बीड जिल्हा आहे आणि त्यावेळेला बीड, बाजूच्या उस्मानाबाद, लातूर या जिल्ह्यामध्ये प्रचंड दुष्काळ होता. म्हणजे लातूरला तर रेल्वेने पाणी आणावं लागलं होतं. त्या अधिवेशनाच्या अगोदर आम्ही त्या वर्तमानपत्राचा राजकीय संपादक असल्यामुळे त्या भागाच्या दौऱ्यावर मी गेलो होतो आणि दौऱ्यावर गेलो तो महिना कुठला होता? तर श्रावण महिना होता. आपण पाहतो आहोत की श्रावण महिन्याचं वातावरण कसं असतं. आता होईल श्रावण महिना सुरू आणि त्या श्रावण महिन्याचं वातावरण म्हणजे इतकं आल्हाददायक असतं की बालकवीने त्यावेळेला 70-80 वर्षापूर्वी केलेली कविता सुद्धा आज आपल्याला सर्वांना आठवते.
म्हणजे माझ्या अगोदरच्या पिढीपासून, माझ्या पिढीपासून आता तुमच्या पिढीपर्यंतच्या लोकांना, की श्रावण मासे हर्ष मानसे हिरवळ दाटे चोहीकडे, आणि क्षणात येते सरसर सर्वे क्षणात फिरून येऊ न पडे. हे बालकवीची कविता आहे. पण ज्या वेळेला मी लातूर जिल्ह्यामध्ये त्यावेळेला गेलो, त्यावेळेला मात्र मला तिथला श्रावण असा दिसला नाही. त्याच्यामुळं मला तसा हर्ष झाला नाही. का झाला नाही? कारण बालकवींना हिरवळ दिसत होती आणि मला मात्र सगळं उजाड दिसत होतं. आम्ही नदीवर गेलो, आम्ही विहिरीवर गेलो, आम्ही बारवावर गेलो. पाणी विहिरीत नव्हतं, पाणी नदीत नव्हतं, पाणी बारवात नव्हतं, पाणी तळ्यात नव्हतं. पाणी एकाच ठिकाणी होतं आणि ते म्हणजे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी होतं. आणि ती सगळी परिस्थिती पाहिल्यानंतर बालकवींना हर्ष होत होता, पण मला मात्र श्रावण तसा दिसला नाही. मग मला श्रावण कसा दिसला? उजाड राणे उदास चेहरे डोळ्यात दाटले पाणी, उजाड राणे उदास चेहरे डोळ्यात दाटले पाणी, आणि श्रावणात मग कशी सावी सांगा पाऊस गाणी. श्रावण माशी हर्ष मानशी होतच नाही मुळी आता. बालकवींना होत होता, पण मला होत नाही. का होत नाही? श्रावण माशी हर्ष मानसी होतच नाही मुळी आता. का होत नाही? तर हिरवळ शोधन कुठे दिसेना, झाड बोडके सांगे व्यथा. आभाळाकडे लावून नजरा डोळे पुरते थकून गेले शेतकऱ्यांचे. आभाळाकडे लावून नजरा डोळे पुरते थकून गेले, मातीच्या गर्भात पेरले कोंब कोवळे सुकून गेले. ते पाहत असताना आम्ही एका जनावराच्या गोठ्यामध्ये गेलो. पाहिलं अत्यंत गाईला टाकायला चारा नाही, पाजायला पाणी नाही, गाय अशी सुकून गेली आहे. मी विचार केला की कशासाठी गाय ठेवली असेल. तेवढ्यात बाजूच्या घरातून लेकराच्या रडण्याचा आवाज आला आणि ते पाहिल्यानंतर पुढचे शब्द आपोआप सुचून गेले की जनावरांचे पोट खपाटी गायीचा तर आटला पाना. जनावरांचे पोट खपाटी गायीचा तर आटला पाना, दुधासाठी टाहू पुढीत झोपाळ्यात भुकेला ताना. मग केंद्रीय पथकं येतात, राज्याची पथकं येतात आणि शेतकऱ्यांना नुसते आश्वासनं देतात. आणि काय पदरात पडतं? त्यावेळेला घोषित केलेली सरकारची मदत आहे 1,500 रुपये. म्हणजे 1,500 रुपयामध्ये 2 बैल आणि एक आऊतकरी शेतात जाऊन उभा करा म्हटलं तरी कुणी करणार नाही. आणि तिथे दुबार पेरणी म्हणजे त्याच्यामध्ये बियाणं घ्यायचंय, रोजगारी लावायचे आहेत, खत घालायचं आहे, आणि त्याला किती आहेत? 1,500. मग त्यावेळेला दुसरे शब्द दुसऱ्या कवितेत मी लिहिलं होतं की दुबार पेरणीला 1,500ची भेट, आणि घेता गळफास धुऱ्याला 1,00,000 नेट. तुम्ही जिवंत आहेत तो पण तुम्हाला द्यायला आमच्याकडे काही नाही, पण तुम्ही आत्महत्या केली की लगेच 1,00,000चा चेक शेतकऱ्याच्या घरात जातो. आणि म्हणून आश्वासनांच्या वांज ढगाची रोज नव्याने होते दाटी, ऊर फुटला धीर सुटला मृगजळाच्या धावणी पोटे. आणि शेवटचे वाक्य होते. ही कविता विधानसभेमध्ये छगन भुजबळ साहेबांनी म्हटली होती. त्यावेळी ते विरोधी बाकावर होते आणि आताचेच मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्र्याच्या खुर्चीत बसलेले होते आणि भुजबळ विरोधी बाकावर होते. आता भुजबळ साहेबांची भाषणाची स्टाईल, भुजबळ साहेबांचा तो आवेश तुम्ही आता फक्त डोळ्यासमोर आणा आणि त्याने हे शब्द कसे उच्चारले असतील त्याचा तुम्ही अंदाज करू शकता. शेवटचे शब्द आहेत, वर्षा ऋतू सरून गेला वर्षा वाचून सुकली सेते. वर्षा ऋतू सरून गेला वर्षा वाचून सुकली सेते. वर्षामध्ये मुख्यमंत्र्याला झोप तरी हो कशी येते. वर्षामध्ये मुख्यमंत्र्याला झोप तरी हो कशी येते. हे ते मी त्या दुष्काळाच्या ह्याच्यामध्ये लिहिलं होतं. त्याच्यामध्ये मग नंतर वेगवेगळ्या अनेक कविता झाल्या. मग त्या अधिवेशनाची गोष्ट, अधिवेशन नागपूरला चालू आहे पुढे, हिवाळी अधिवेशन, आणि एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. पुढे निवडणुका पुढच्या वर्षी येणार होत्या. त्या निवडणुकीचं सगळं वातावरण ते होतं आणि म्हणून मग निवडणुका पुढे असल्यास आमच्या नेते मंडळीला लई काळजी आत्महत्या केली लोकांची. मग आमचे 10,000चे एका नेत्याने 10,000चा चेक घेतला. आमच्या सगळ्या पत्रकारांना गाडीमध्ये घातलं, त्यांच्यासाठी 10 गाड्या बुक केल्या आणि तिकडे गेले. मग तो चेक 10,000चा देत असताना ते प्रसंग मला आठवतो की त्या घरातलं शेणानं सारवलेलं घर होतं. तिचं ते लेकरू असं त्या बाईचं थोडं 5-7 वर्षाचं, पहिली दुसरीला असेल ते, तिकडे त्या मातीमध्ये खेळत होतं. ही बाई ती बाजूला बसलेली होती. हे सगळं त्या जो कोणी कॅमेरामन असेल तो टिपण्यासाठी त्याने खूप चांगलं टिपलं आणि मग ते लांब असलेले लेकरू त्याने जवळ बोलावलं. त्याच्याबरोबर फोटो, जिचा पांढरफट्टा कपाळ झालेला 2 दिवसापूर्वी नवरा गेलेला आहे, तिला जवळ बोलावलं, 10,000चा चेक दिला आणि दुसऱ्या दिवशी दिवसभर ते चित्र वेगवेगळ्या वाहिन्यावर दाखवलं जात होतं की नेत्यांनी शेतकऱ्याला जाऊन फार मोठी मदत केली, त्याला आधार दिला, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याला अमक्या तमक्या नेत्याचा खूप आधार.
हे सगळं मी पाहत होतो. आमच्या गेलेल्या पत्रकारांना विचारलं, कारण माझे 12 महिने धावपळ असायची. शनिवार रविवारी कीर्तनं करायचे आणि एरवी पत्रकारितेमध्ये करायचे. कधी सकाळचं एखादी कीर्तन असेल तर ते एकही करून घ्यायचं. मग मी नागपूरला गेल्यानंतर आमचे सगळे बाकीचे पत्रकार आणि अधिकारी मंडळी वेगवेगळ्या ठिकाणी तिथल्या पर्यटन स्थळाला जातात. मी मात्र तिथं मला आराम मिळायचा म्हणून तेवढाच करायचं. मी तिथं होतो आणि दिवसभर ते टी व्हीवर दाखवले जात होतं. त्यावेळेला मी दिवसभर विचार करत होतो की या माणसानं 10,000चा चेक दिलाय आणि दिवसभर तिचं दुःख ह्या टी व्हीवर मांडतायत. हे जर ती बाई आता पाहत असेल तर तिच्या मनामध्ये काय विचार येईल? अरे 10,000चा चेक दिला आणि माझं दिवसभर माझं दुःख, माझं नवरा मेल्याचं दुःख हे ते बाजारात मांडतायत. आणि दुसरा जर माणूस त्या ठिकाणी परत तिच्याकडे आला तर ती दारातच पाय रोवून उभा राहील, आपलं दुःख विसरेल आणि त्या नेत्याला तिथं दारातच सांगेल की मेला माझा नवरा तरी मला नका भेटू, मेला माझा नवरा तरी मला नका भेटू आणि माझ्या पोरासंग बसून नका काढू फोटो. लाल दिव्याच्या गाडीतून येईल तुमचा ताफा, लाल दिव्याच्या गाडीतून येईल तुमचा ताफा, कॅमेऱ्यात पाहून पाहून मारल्या जातील थापा. पांढरा धोट रुमाल काढून डोळे सुद्धा पुसाल आणि पोरक्या माझ्या पोराला खेटून खेटून बसाल. खोटा खोटा कंठ तुमचा नका देऊ दाटू आणि माझ्या पोरासंग बसून नका काढू फोटो. पुढे ते म्हणते की माझं शेतकरी मालक कसा होता? धनी माझं गुणाचं शेतामध्ये खपायचं, धनी माझं गुणाचं शेतामध्ये खपायचं आणि अर्ध्या पोटी राहून सुद्धा इब्रतीला जपायचं. काळ्या आईची वटी भराया कर्ज थोडं काढलं आणि पीक गेलं जळून, कर्ज मात्र वाढलं. सावकार लागला छळू तवा धीर लागला सुटू आणि माझ्या पोरासंग बसून नका काढू फोटो. पुढे म्हणते पोरगा जातंय शाळेत त्याची फीस नाही भरायला, जनावर उभीदारी चारा नाही चारायला, बोर कधी चाटून गेली विहिरीला नाही पाणी आणि करपलेल्या शेताकडे पाहत राहायचं. सरकार झालंय कोटग आणि सावकार लागलीत लुटू आणि माझ्या पोरासंग बसून नका काढू फोटो. पुढे म्हणते राज्याला जवळ घेऊन लई गोड बोललं. त्या दिवशी राज्याला जवळ घेऊन लई गोड बोललं, डोळ्यात दिसलं पाणी तवा काळीज माझं हल्लं. राज्याला जवळ घेऊन लई गोड बोललं, डोळ्यात दिसलं पाणी तवा काळीज माझं हल्लं. पहाटाच्याला जाग आली जवळ नाही दिसलं आणि आड्याला फाशी घेऊन कुंकू माझं पुसलं. आता खोटे अश्रू डोळ्यात आणून नका चुटपुटू आणि माझ्या पोरासंग बसून नका काढू फोटो. पुढे म्हणते होईल घोषणा पॅकेजची मदतीचा चेक येईल. अधिवेशन चालू आहे आता, दुष्काळावर चर्चा होईल, कदाचित एखादं पॅकेजही घोषित होईल, पण होईल घोषणा पॅकेजची मदतीचा चेक येईल. माझ्या पोराचा बाप सांगा कोण आणून देईल. बाई किती खंबीर आहे बघा. आपण तिला म्हणतो आबला आहेत, त्या नाजूक आहेत, त्यांना काही कळत नाही, पण महिलांच्या एवढं खंबीर कोण नाही. अनेक गावामध्ये मी फिरतो, पण एकाही बाईने मला संसार झेपत नाही म्हणून आत्महत्या केलेली नाही. उलट नवरा गेल्यानंतर खंबीरपणे पाय रोवून उभा राहिला आणि लेकरा बाळाला शिक्षण देऊन मोठं केलेलं आहे. ही बाई सुद्धा म्हणते की होईल घोषणा पॅकेजची मदतीचा चेक येईल. माझ्या पोराचा बाप सांगा कोण आणून देईल. पण धनी जरी गेलं तरी मी नाही हरायची, धनी जरी गेलं तरी मी नाही हरायची आणि करून पोरक पोरांना मी नाही मारायची. तुमचं मात्र थांबवा ढोंग, तुमचं मात्र थांबवा ढोंग, मला नका भेटू आणि माझ्या पोरासंग बसून नका काढू फोटो, माझ्या पोरासंग बसून नका काढू फोटो. अशा त्यावेळेला सगळ्या त्या कविता अशा व्हायरल झालेल्या होत्या. आणि त्याच वेळेला यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी, विशेषतः बीड, उस्मानाबाद वगैरे त्या सगळ्या शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी वेगवेगळे मदत केली जाते. चारा छावण्या सुरू केलेल्या होत्या सरकारने आणि शेतकऱ्यांचं मनोबल वाढावं यासाठी काय करता येईल असा विचार सुरू झाला. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या अध्यक्ष शरद पवार साहेब, मग त्यांनी ते सांगितलं की बाबा लोकांचं मनोबल वाढायचं असेल तर मानसोपचार तज्ज्ञांची मदत घेतली पाहिजे, कारण मनाशी त्यांचा संबंध येतो. आणि म्हणून नरेंद्र काळे साहेब, जे त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या डॉक्टर सेलचे प्रमुख होते, नरेंद्र काळे साहेबांना सांगितलं की तुमच्या सेलमधून जे मनोविकार तज्ज्ञ डॉक्टर आहेत त्यांची टीम करा आणि गावागावामध्ये व्याख्यानं करा. सुरू झाली व्याख्यानं. पण आपल्याला व्याख्यान म्हणलं की माहिती आहे, पोडली पाटील सरपंच आणि त्यांचे 10-5 कार्यकर्ते आणि त्या आणून बसवलेले 10-5 कार्यकर्ते, याच्या पलीकडे काही व्याख्याना लोक येत नव्हते. आढावा घ्यायला शरद पवार साहेब बसले आणि आढावा घेत असताना त्यांनी विचारलं कसं काय चाललं तुमचं प्रबोधनाचं काम. ते म्हणले आम्ही टी व्हीवर बातम्या देऊन बघितल्या
आम्ही स्ट्रीप देऊन बघितली, रिक्षा फिरवून बघितले, वर्तमानपत्रात जाहिरात दिले, पण व्याख्यानाला लोक येत नाहीत. मग कोणीतरी उपहासानं म्हणालं की तुम्हाला जर माणसं बोलवायची असतील तर एकतर कीर्तन ठेवा, नाही तर तमाशा ठेवा. तमाशा ठेवला की नवरा बायकोचा डोळा चुकून त्या तमाशाला जाऊन बसतो, आणि कीर्तन ठेवलं की नवरा बायको एका मोटरसायकलवर जातात, नवरा पुरुषांच्या बाजूने बसतो, महिला कीर्तनाच्या बाजूने बसतात. हे म्हटल्यानंतर बाकीचे लोक हसले, पण शरद पवार हसले नाहीत. ते म्हणले कीर्तनाला नक्की लोक येतात का? तर बाकीचे म्हणले हो येतात, ग्रामीण भागामध्ये येतात. मग म्हणले माझ्या व्हॉट्सअपवर काही कविता आलेल्या आहेत, आणि त्या कवितांच्या मागं हबप लिहिलेलं आहे. हबप लिहिलेलं म्हणजे ते कीर्तन करत असले पाहिजेत. तर त्यांना तुम्ही विचारा की मग अशा तऱ्हेच्या कीर्तनाला तुम्ही वेळ देता का? आणि मग त्यावेळेला मी एका वर्तमानपत्राचा राजकीय संपादक म्हणून काम करतो. त्यांच्या कार्यकर्त्यांनी मला फोन केला, माझ्याशी चर्चा केली, आणि मग मी विचार केला की माझ्या भागातल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी जर कोणी प्रयत्न करत असतील तर आपण याच्यामध्ये सहभागी झालं पाहिजे. मी माझ्या वर्तमानपत्राला फक्त एक ओळीचं पत्र पाठवलं, मेसेज पाठवला संपादकांना की मी पुढचे काही दिवस कामावर येऊ शकणार नाही, मी या कामासाठी चाललेलो आहे आणि मला येण्याचा आग्रह करू नका. मी आग्रह केला तरी मी येणार नाही. अर्थात त्या वर्तमानपत्रात थोडं माझं चालत पण होतं त्यावेळेला, त्याच्यामुळे त्याने फोन केला, विचारलं, आणि मग त्यांना सांगितलं की असं असं आहे म्हणून. अगोदरच मी थोडं ह्या सगळ्या कामासाठी नोकरी सोडायचं असा पण अनेक वेळेला संपादकांना बोलून दाखवलेलं होतं. त्यामुळं चर्चा केली, पण ठीक आहे महाराज तुम्ही निर्णय घेतला तर जा म्हणून. आणि मग मी 3 महिने बरे झाले देवा निघाले दिवाळे, आणि बरी या दुष्काळी पीडा केली. बरं झालं दिवाळा निघालं आणि बरं झालं दुष्काळ पडला, असं मी नाही म्हणत, तुकाराम महाराज म्हणतात. मग तुकाराम महाराज जर दुष्काळाच्या परिस्थितीत त्या दुष्काळाला न हारता इतकं सकारात्मकपणे सामोरं जात असतील, आणि आम्ही जर वारकरी, आम्ही जर शेतकरी त्या तुकाराम महाराजच्या विचाराचे वारस म्हणत असू, तर आम्ही सुद्धा तितक्याच खंबीरपणे या दुष्काळाचा सामना केला पाहिजे. आणि म्हणून मग त्या काळामध्ये मी त्या कीर्तनं केली या अभंगावर, आणि त्याच्यातून खूप लोकांचे चांगले परिणाम आपल्याला दिसून आले. मग दुसऱ्याही कविता होत्या त्याच्यामध्ये, की दुःख म्हणजे शेतकरी अडचण ते पहिल्यांदा कुणाला कळतो, तर बायकोला कळतो. मग त्या सगळ्या बायकांना मी आवाहन करायचं, तुम्हाला पहिल्यांदा कळतंय, आणि अडचणीत आलं की बऱ्याचदा तुम्ही त्यांना टोमणे वगैरे मारता. खरं तर तुम्हा दोघांचा संसार असतो, तुम्ही एकमेकाला सांभाळून घेताच, पण तुम्ही जरा त्या अडचणीत असताना कधी कधी बाकीचे टोमणे मारतात. ते एकटा राहायला लागला, कोपऱ्यात बसायला लागला की लगेच त्याला समजून घ्या आणि त्याला सांगा की मी तुमच्याबरोबर आहे. आणि म्हणून त्यांच्यासाठी मी एक कविता सांगतो की नका धनी धीर सोडू चहू बाजूला अंधार, धनी पुन्हा सांदुगडे जरी फाटला संसार. 4 साल झाले नाही विजुनी अतृप्त माती, कसे बसे उगवले कोंब सुकोणी या जाती. घरामध्ये नाही धान्य, दारी उभा सावकार, तरी धनी पुन्हा सांधू जरी फाटला संसार. असं त्या स्त्रियांना सांगत होतो, त्यातूनही शेतकऱ्यांना उभारी देण्याची. मग सकाळी पाणी फाउंडेशनवर जायचं, संध्याकाळी चारा छावण्यावर जायचं, रात्री एखाद्या गावात कीर्तन करायचं. ही अशी एकंदर या शेतकरी कीर्तनाची ही केली. त्याच्यातूनच आता आम्ही शेतकरी कीर्तन महोत्सव सुरू केलेला, की शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी परळी धारूर तालुक्यामध्ये कान्हापूर नावाचं गाव आहे. अजय बुरांडे जे किसान सभेचे नेते आहेत, शेतकऱ्यांचे नेते आहेत, ते त्याचं सगळं नियोजन बाकीचं करतात, त्याच्या व्यवस्थापनाचं. आणि तिथं कुठले वक्ते यावेत, त्यांनी कीर्तनकार कुठले असावेत, आणि त्याचे विषय काय असावेत, त्याच्याबद्दल आम्ही बसून चर्चा करून तो शेतकरी कीर्तन महोत्सव घेतो, की ज्याच्यातून शेतकऱ्यांचं मनोबल वाढेल. आणि मला वाटतं की ज्या ज्या ठिकाणी शेतकरी हातबल झालेले आहेत असं वाटतं, तिथं हा प्रयोग खूप चांगल्या प्रकारे यशस्वी होतो. महाराज तुम्ही कीर्तन आता बऱ्याच ठिकाणी केली, तसंच तुम्ही कारागृहात सुद्धा केली. तर तिथे काही घटना घडल्या की एखादा कैदी सुधारला, व्यसनमुक्त झाला वगैरे, अशा काही घटना घडल्या? हां, आता कारागृहामध्ये आपण पाहतो कसं, की आता मी क्राईम रिपोर्टिंग करत होतो, आणि कधी क्राईम रिपोर्टिंग करत होतो की ज्या वेळेला मुंबईचं गँगवॉर अधिक टॉपला होतं. म्हणजे दाऊद इब्राहिम, छोटा राजन, अरुण गवळी, अश्विन नाईक, असे सगळे जे काही ते सगळे गँग एकदम ह्याच्यामध्ये होत्या, त्यावेळेला मी ती क्राईम रिपोर्टिंग करत होतो. म्हणजे मी अरुण गवळीला भेटलेलो आहे, अश्विन नाईकला भेटलेलो आहे, अमर नाईकला भेटलेलो आहे, इतकं थेट त्यांच्याबरोबर इतकी त्या ह्याच्यामध्ये क्राईम रिपोर्टिंग करत होतो. त्याशिवाय असे ह्युमन इंटरेस्ट, जसे मगाचं क्राईम तुम्हाला सांगितलं, त्या मुलीच्या संदर्भातला प्रसंग सांगितला, तर अशाही गोष्टी मी काय करायचो. आणि मग कधी कधी पोलीस स्टेशनमध्ये बसला असताना किंवा एखादं ही करत असताना असं लक्षात यायचं की गुन्हा किरकोळ आहे, गरीब आहे, आणि तो ह्याला जाऊन पडलेला आहे, कुठे तुरुंगात गेलेला आहे. ज्यावेळेला मी हे सगळ्या गँगवरचा सुद्धा अभ्यास करत होतो, की एक चांगला शिकत असलेला, आता अश्विन नाईकचंच पाहायचं झालं तर अश्विन नाईक त्या काळात इंजिनियर होता. आता इंजिनियर आपल्याला फार काही वाटत नाही, पण 25-30 वर्षापूर्वी
इंजिनियर झाला म्हणजे त्यावेळेला मुलांना जर विचारलं तर तुला काय व्हायचे, डॉक्टर आणि इंजिनियर सांगत होता. आता इंजिनियर तसं बाद होत आलेलं आहे. पण इंजिनियर त्यावेळेला खूप येतो, तो इंजिनिअरिंग शिकलेला आहे. पण त्याचा भाऊ त्याच्यामध्ये गेल्यामुळे त्याचा संबंध असताना अश्विन नाईकला गुन्हेगारीमध्ये यायचं नव्हतं किंवा अमर नाईकलाही आपला भाऊ तेव्हा वाटत नव्हतं. म्हणून त्यांनी त्याला बाहेर महाराष्ट्राबाहेर त्याला शिक्षणासाठी ठेवलं होतं. पण तो तिकडून शिक्षणाहून परत येत असताना त्याच्यावर हल्ला झाला आणि त्याच्यातून त्याच्यामध्ये ओढला गेला. अनेक असे मुलं होती की जे दशरथ राहणे म्हणून अत्यंत त्या भागातला चांगला मुलगा होता, गिरगाव परिसरामधला. पण तो आपला त्याचा मित्र आणि तो दोघं जण पावभाजीचा गाडा चालवून ते आपल्या कुटुंबाला आधार देत होते. पण तिथे काहीतरी भांडण झालं आणि भांडण सोडवता त्याच्यामध्ये दुसरं भांडण दुसऱ्याचं झालं आणि सोडवता ह्याच्या ते नाव घेतलं गेलं आणि तो तुरुंगामध्ये गेला. आणि तुरुंगामध्ये गेला तर तो मोठ्या गुन्हेगाराच्या संपर्कात आला आणि ह्याचा एकंदर जोशाने हा पाहून तो पुढे मोठा गँगस्टर झाला त्याच्यामध्ये. मग मला असं वाटलं की असे चांगल्या विचाराचे मुलं सुद्धा ज्यावेळेला तुरुंगात जातात आणि तिथे गेल्यानंतर मोठ्या गँगवरच्या गुंडाच्या संपर्कात येतात आणि मग ते या गँगवॉरमध्ये संघटित गुन्हेगारीमध्ये अडकतात आणि त्यांचं जीवन उद्ध्वस्त होतं. ते जर वेळीच त्यांना सावध केलं. आणि काही गुन्हे असायचे की दारू पिलेले दोघं जण आणि त्यांनी त्याला ढकलून दिलं, पडलं, मग तुरुंगात गेला आणि तिकडे मोठा गुन्हेगार झाला. अशी त्या क्राईम रिपोर्टिंग करण्याच्या माझ्या त्या 10-15 वर्षाच्या अनुभवातून ते लक्षात येतं. मग त्या स्वाती साठे नावाच्या तुरुंगाधिकारी होत्या ह्याच्या ऑर्थोडॉक्स कारागृहाच्या. त्या वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग करत होत्या की कैद्यांना मोटिवेट करण्यासाठी. मग त्यांच्याशी मला वर्तमानपत्राच्या माध्यमातून कळल्यानंतर मग त्यांच्याशी संपर्क केला आणि मी कीर्तनातून ह्या लोकांना सांगू इच्छितो असं सांगितलं. आणि मग त्या तशा प्रकारची कीर्तन आपण काही ठिकाणी केले की आता तरी पुढे हाच उपदेश नका करू नासा आयुष्याचा. आतापर्यंत तुमच्या आयुष्यातून काही गुन्हे घडले असतील, काही चुका घडल्या असतील, पण त्या वाया गेलेलं आयुष्य संपू द्या, त्याला मागे टाका आणि इथून पुढे चांगलं आयुष्य जगायला सुरुवात करा. अशा प्रकारचं सांगून की जय खळांचे व्यंकटी सांडो, त्या सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्री जीवांचे. आतापर्यंत काही दुष्टपणा तुमच्याकडून घडला असेल तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तो दुष्टपणा सोडून द्या आणि सत्कर्माकडे तुमची रती वाढू द्या. तसं झालं तर भूता परस्परे पडो मैत्री जीवांचे, म्हणजे जीवाचं जीवाशी मैत्री होईल आणि आनंदी समाजाचं स्वप्न साकार होईल. आणि म्हणून तशा प्रकारचे आपण कीर्तन करत होतो. मग हे सगळं करत असताना तुम्ही एन्काउंटर नावाचं पुस्तक पण लिहिलंय, त्याच्याबद्दल काही थोडंसं? मग आपल्याला मगाशी मी सांगत होतो की जे गुन्हे रस्त्यावर होत होते पुढे ते एन्काउंटरच्या माध्यमातून होऊ लागले. म्हणजे मला माझा प्रतिस्पर्धी गुन्हेगारातल्या माझा एखादा माणूस मारलेला आहे माझ्या टोळीचा आणि मला प्रतिस्पर्धी टोळीच्या माणसाचा बदला घ्यायचा आहे, तर मग मला त्याला त्याला तो माणूस कुठे असेल, त्याचं काय असेल, त्याचे डिटेल्स काढावे लागायचे आणि मग त्याला मारण्यासाठी मला किंवा माझ्या टोळीतल्या माणसाला पाठवावं लागायचं आणि मग ते मारल्यानंतर पुन्हा पोलिसांचा सेमिरा वगैरे, पुन्हा कायदेशीर लढाई वगैरे त्याच्यामध्ये खूप व्हायचं. मग काय करायचं पुढे की समोरच्या टोळीचा माणूस कुठे आहे याची टीप पोलिसांना द्यायची आणि पोलीस गुन्हेगाराला मारतात, मग ते पोलिसांनी त्याला मारून टाकायचं. मग अशा प्रकारचं सगळं ते एन्काउंटर वगैरे होत होतं. म्हणून त्या सगळ्या एकंदर मुंबईच्या गुन्हेगारीच्या जो सगळा वाटचाल होती, मग ते दाऊद इब्राहिमच्या अगोदरची पिढी, हाजी मस्तान, करीम लाला इथपासून म्हणजे मग मुंबईतल्या गुन्हेगारीचं बदलणारं स्वरूपसुद्धा. म्हणजे गुन्हेगारीमध्ये जिथं इझी मनी उपलब्ध होतो तिथे गुन्हेगारी वाढते. आता मुंबईत गुन्हेगारी नाही. आता कुठे गँग आहेत? पुण्यात आहेत. का? कारण इथे इलिगल आर्थिक सोर्स वाढलेले आहेत, त्याच्या विशेषतः भूखंडातले. मुंबईमध्ये पहिल्यांदा काय होतं, दारूचा व्यवसायामध्ये होता, त्याच्यानंतर स्मगलिंगचा व्यवसाय आला, त्याच्यानंतर भूखंड विस्ताराचं जे आता इथं आहे तशा प्रकारचं. तर ह्या सगळ्याचा आढावा घेणारं ते पुढे ते एन्काउंटरपर्यंत पोहोचलं आणि त्याच्यामध्ये ह्या सगळ्या आशय ते एन्काउंटर माझ्या पुस्तकात आलेला आहे. या सर्व गोष्टी करताना कीर्तनं वेगवेगळ्या ठिकाणी होत होती, तर त्याच्यामध्ये तुम्ही एक दिवसीय वारी तरी करायलाच पाहिजे, हा उपक्रम कसा चालू केला? हां, जादूटोणाविरोधी कायदा हा विधिमंडळात संमत व्हावा यासाठी गेली म्हणजे त्यावेळच्या कायदा सुरू होण्याच्या अगोदर 20-17-18 वर्ष तो सगळा संघर्ष चालू होता. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर आणि श्याम मानव हे दोन, एक अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, या दोन्हीच्या माध्यमातून तो कायदा पास झाला पाहिजे यासाठी प्रयत्न होत होते. आणि वारकऱ्यांच्या मधून त्याला विरोध होता की हा हिंदू धर्माविरुद्ध कायदा आहे. कायदा खरं तर कोणत्याही एका धर्माविरुद्ध नसतो, तो सगळ्या समाज घटकासाठी असतो, पण तो हिंदू धर्माविरुद्धात आहे असं म्हणून विरोध होता. अगदी माझा सुद्धा त्या कायद्याला विरोध होता
अनेकदा त्या कायद्याच्या विरोधात भाषण करण्यासाठी मी गेलेलो आहे. पण आमचे एक पत्रकार मित्र आहेत, पुरुषोत्तम आवारे पाटील, आणि माझ्याबरोबरच काम करणारे दुसरे प्रमोद चुंचवार, असे 2 पत्रकार मित्र थोडेसे सुधारणावादी विचाराचे होते. ते म्हणजे तुम्ही एकदा चर्चा तर करून बघा ह्या जे कायदा करू इच्छितात त्यांच्याशी. मग मी एकदा नरेंद्र दाभोळकर विधिमंडळामध्ये ती कायद्याच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी नेते मंडळीकडे आले असताना आवारे पाटील आणि पुरुषोत्तम प्रमोद चुंचवार यांनी मला त्यांची भेट घालून दिली. आम्ही बसलो प्रेस रूमच्या एका कोपऱ्यामध्ये. दाभोळकर साहेबाशी तुम्ही बसला तसे बसलं, मला असं बसलो. म्हणजे महाराज तुम्ही कीर्तन करता, तुमच्या कीर्तनाबद्दल आम्ही ऐकलेलं आहे, तुम्ही शेतकऱ्यांनी आत्महत्या करून आम्ही कीर्तन करता, तुम्ही स्त्री भ्रूण हत्येविरुद्ध कीर्तन करता. मला कळून बरं वाटलं. पण तुम्ही कायद्याला विरोध करण्याचं कारण काय? विरोध करण्याचं म्हणजे आमच्या हिंदू धर्माविरुद्ध कायदा आहे, म्हणजे त्याला आमचा विरोध असणार. म्हणजे हिंदू धर्माविरुद्ध कायद्यात काय विरोधात आहे? तुम्ही कायदा वाचलाय का? जो कायदा आमच्या हिंदू धर्माच्या विरोधात आहे तो आम्हाला वाचायचीच गरज नाही ना. ते म्हणजे तुम्ही वाचला जर असता तर तो कायदा तुम्हाला हिंदू धर्माविरोधात नाही असं वाटलं असतं, आणि हा कायदा कुठल्या एका धर्माविरुद्ध नाही. बरं, जाऊ द्या. म्हणले ते एखादा माणूस असं म्हणत असेल की मी मागच्या जन्मामधला कृष्ण आहे आणि तू मागच्या जन्मामधली राधा आहेस, आणि असं म्हणून एखादा माणूस जर एखाद्या स्त्रीचं साधू म्हणून महाराज म्हणून शोषण करत असेल तर त्याला वारकरी संप्रदायाची मान्यता आहे का? मी म्हणलं नाही. म्हणजे तुकाराम महाराज म्हणतात, अंगा लावणी राख डोळे झाकोनी करीती पाप दावणी वैराग्याची कळा भोगीती विषयाचा सोहळा. अशा प्रकारचं आमची तुकाराम महाराज म्हणतात, त्याला आमचा मान्यता नाही. बरं, एखादा मुलगा, एखादं कुटुंब, एखादा माणूस आजारी पडला आणि मग त्यांना कुठल्या तरी देवाला काहीतरी बळी दिला तर तो देव खुश होतो आणि मग त्या माणसाचा आजार काढून टाकतो, असं कोणी म्हणत असेल तर त्याला वारकरी संप्रदायाची मान्यता आहे का? मी मला नाही. सेंदरी हिंदरी देवते कोणती पूजिता भूते केते आपल्या पोटाशी रडते मागते शिते अवदान. हे सेंदरी हिंदरी देवता काही तुमचं चांगलं करू शकत नाहीत असं मी नाही, तुकाराम महाराज म्हणतात. मग मंत्रांना एखादा रोग जातो असं म्हणून जर एखादा बाबा काही कुणाचं आर्थिक शोषण करत असेल तर त्याला वारकरी संप्रदायाची मान्यता आहे का? मी म्हणलं नाही. आमचे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की का मंत्रेची वैरी मरे तरी का वायाची बांधावी कट्यारे, रोग जाई दूध साखरे तरी निंब का प्यावा. मंत्रांना जर वैरी मेला असता तर हातामध्ये म्हणजे गोड औषध कडू औषध आपल्याला प्यावं लागलं नसतं, ऑपरेशन करावं लागलं नसतं, किंवा हा शस्त्र घेऊन जर शत्रू मेला असता तर आपल्याला तलवार घ्यायची गरज पडली नसती. मग असं जर म्हणत असतील तर मग त्याला आमची मान्यता नाही. म्हणजे ह्या सगळ्या तुम्ही सांगताय त्या सगळ्या गोष्टी कायद्यामध्ये आहेत. आणि मग तो कायदा वाचला आणि मग तो कायदा पास झाला पाहिजे असं म्हणून आमच्या काही वारकरी मित्रांना आपण समजून सांगितलं की अरे आपल्या विरोधातला नाही, जे संत सांगतात तेच आहे. नवे नवे संतांनी जो विचार सांगितला त्या विचारावर आधारित हा कायदा आहे असं सांगितल्यानंतर पुढे तो कायदा मंजूर होणार होता, परंतु त्याच्या अगोदरच डॉक्टर दाभोळकर साहेबांची हत्या झाली. आणि मला असं वाटलं की ही जर भूमिका मी 10 वर्षापूर्वी घेतली असती, 10 वर्षापूर्वीच याच्याबद्दलचे गैरसमज माझे जसे दूर झाले तसे माझ्या इतर वारकरी बांधवांचे दूर केले असते. कायदा जर 10 वर्षापूर्वी मंजूर झाला असता तर डॉक्टर दाभोळकरांसारखा समाजामध्ये परिवर्तन व्हावं, समाजामध्ये सुधारणा व्हावी, याच्यासाठी काम करणारा माणूस या जगातून गेला नसता. हे जाण्यासाठी आपण उशिरा भूमिका घेणं हे सुद्धा एक कारण आहे असं वाटल्यामुळे त्या विचाराला बळ देण्यासाठी या सगळ्या चळवळींच्या बरोबर जोडून घेऊ लागलो. त्याच वेळेला या चळवळीतल्या लोकांचं सुद्धा वारीबद्दलचं एक वेगळं मत दिसत होतं की वारी म्हणजे काय, एवढे दिवस चालतात आणि मग 4 लाख लोक 22 दिवस जर एखाद्या ठिकाणी गेले आणि त्याने तलाव खोदला तर तलाव होऊ शकतो, एवढं मनुष्यबळ वाया जातं. पण त्या वारीमध्ये समता कशी असते, त्या वारीमध्ये स्त्रियांचा सन्मान कसा असतो, त्या वारीमध्ये जात धर्म पंथ गरीब श्रीमंत हे भेद कसे विसरले जातात, हे सोडून अशा प्रकारचे गैरसमज होते. म्हणून ह्या सगळ्या लोकांना मी सांगितलं की तुम्ही एक दिवस वारीमध्ये येऊन बघा आणि मग तुम्हाला कळेल की तुम्ही जे विचार मांडताय तेच या वारीमध्ये आहेत. आणि मग 12 वर्षापूर्वी आम्ही एक दिवस तरी वारी अनुभव सुरू केलं आणि मग मुंबई पुणे सातारा ह्या महानगरातून आमच्या तिकडे एक दिवस लोक चालतात आणि तो सगळा अनुभव घेतात. यावर्षी ती एक दिवस तरी वारी हा उपक्रम 12 जुलैला लोणी काळभोर ते यवत या प्रवासादरम्यान आहे. मी आजच्या या आपल्या संवादाच्या निमित्तानं महाराष्ट्रातील तमाम सुधारणावादी आणि एकंदर वारकरी आणि वारकरी विचार मानणाऱ्या लोकांनी 12 जुलै रोजी संविधान समता दिंडीमध्ये सहभागी व्हावं, एक दिवस तरी वारीचा अनुभव घ्यावा असं मी आवाहन करतो. जसं तर एक दिवसीय वारीची संकल्पना तुम्ही केली तसं संविधान दिंडीची संकल्पना पण चालू केली, त्याच्याबद्दल काय? आपण पाहिलं की मगाशीपासून आपण चर्चा करतो की त्यावेळेला जे प्रश्न ऐरणीवर असतात, स्त्री भ्रूणाच्या प्रश्नाला आपण त्यावर जागर केला,
त्याच्यानंतर शेतकऱ्यांच्या प्रश्नाला जेव्हा जागर केला, कायद्यांच्या प्रश्नावर अगोदर जागर केलेले होते. तर त्या वेळेला जे प्रश्न पत्रकार म्हणून मला दिसत होते त्या प्रश्नाला एक आयरणीवर आणायचा असा मी विचार करत होतो. आपण पाहिलं असेल की गेल्या 15-1 वर्षापासून संविधानाच्या बद्दल अशी कुजबूज सुरू आहे की संविधान हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्माविरुद्ध केलेलं कारस्थान आहे. संविधान हे काहीतरी बाहेरच्या लोकांच्या बाहेरच्या संविधानाचे तुकडे घेऊन आपलं संविधान निर्माण केलेलं आहे. किंबहुना आता तर उघड त्याच्यानंतरच्या पुढच्या टप्प्यामध्ये अलीकडच्या टप्प्यामध्ये तर उघड बोलू लागले की संविधान हे बदलून टाकायचंय. आणि हा सगळा प्रचार कुठं होत होता जास्त? इतर प्लॅटफॉर्म तर होत होता, पण आम्ही जे डोक्याला फेटा बांधून कमरेला उपरणं बांधतो की ज्याच्यामधून आम्हाला समतेचा विचार संतांनी सांगितलेला आहे, स्वातंत्र्याचा विचार संतांनी सांगितलेला आहे, बंधुत्वाचा विचार संतांनी सांगितलेला आहे, ते सांगण्याच्या ऐवजी आमचे कीर्तनकारच हे संविधान बदललं पाहिजे, हे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्माविरुद्ध केलेलं कारस्थान आहे असं कीर्तनामधून आमचे कीर्तनकार सांगू लागले. काही लोकांनी संविधान हे दिल्लीमध्ये जाळलं आणि तुम्ही जर आमची मनुस्मृती जाळली असेल तर आम्ही तुमचं संविधान जाळू शकतो, अशा त्याच्या खाली कॅप्शन लिहिल्या. त्याच वेळेला काही लोकांनी संविधानापेक्षा मनुस्मृती श्रेष्ठ आहे अशा प्रकारचा प्रचार सुरू केला. आणि एक पत्रकार म्हणून मी याच्याकडे पाहत होतो. त्यावेळेला मला वाटलं की कुणी जर संविधानाला कीर्तनामधून बदनाम करत असेल तर हे संविधान कसं संत विचारावर आधारित आहे हे आपण लोकांना सांगितलं पाहिजे. कारण वारकऱ्यांच्या मनामध्ये संविधानाविषयीचा द्वेष पेरला जात होता कीर्तनातून. आणि खरं पाहिलं तर संविधानामध्ये जी आलेली मूल्य आहेत ती सगळी संतांनी अगोदर मानवी मूल्य म्हणून समाजात रुजवलेली आहेत. म्हणून समता, स्वातंत्र्य, बंधुत्व या मूल्यांची आणि संत साहित्याची काय सांगड आपल्याला कशी घालता येईल असा मी विचार करू लागलो. आणि मग त्याच्यामध्ये दिसलं की समता हे मूल्य सांगण्यासाठी मला संपूर्ण गीता पाठ करायची गरज नाही, मला गाथा पाठ करायची गरज नाही, मला ज्ञानेश्वरी पाठ करायची गरज नाही, एका अभंगामध्ये सुद्धा पूर्ण पाठ करायची गरज नाही. एका अभंगाच्या एका चरणामध्ये ज्या इक्वॅलिटीच्या सर्व गोष्टी सांगितल्या, जातीय इक्वॅलिटी, धार्मिक इक्वॅलिटी पासून ते जेंडर इक्वॅलिटी पर्यंत ते आपल्याला एका अभंगाच्या चरणामध्ये दिसतं. यारे यारे लहान थोर, याती भलते नारी नर, लहान या थोर या कोणत्याही जातीतले या, आणि फक्त पुरुष नाही स्त्रिया सुद्धा या. वारकरी संप्रदायामध्ये आता 50% आरक्षण आपल्याला महिलांना दिलेलं दिसतंय. आणि महिलांना 50% आरक्षण दिलं असलं तर खरं त्यांना उपभोगू दिलं जात नाही. आपण ग्रामीण भागामधल्या आहोत. महिला सरपंचाचं राखीव पद होतं त्यावेळेला मागचा सरपंच आपल्या बायकोला उभा करतो आणि पुढे सगळा कारभार बायकोच्या नावानं स्वतः चालवतो. पण 700 वर्षापूर्वी पंढरपूरच्या वाळवंटामध्ये वारकरी संप्रदायाची उभारणी करण्याची वेळ आली आणि त्याचं नेतृत्व देण्याची वेळ आली त्यावेळेला नामदेव महाराजांनी ते नेतृत्व आपल्या बायकोकडे दिलं नाही, आपल्या बहिणीकडे दिलं नाही, आपल्या भावाकडे दिलं नाही, तर ते जनाबाईकडे दिलेलं आहे. म्हणजे ज्यावेळेला कोणताही आरक्षणाचा कायदा नव्हता त्यावेळेला 34 वर्ष नामदेव महाराज पंजाबमध्ये असताना पंढरपूरच्या वारकरी परंपरा जनाबाईने सांभाळलेल्या आहेत. पण एखादी बाई चांगलं काम करायला लागली की आपल्या पुरुष मंडळीच्या मनात मळमळ व्हायला सुरुवात होते आणि मग तिला आम्ही नाउमेद करण्याचा प्रयत्न करतो, तिच्या चुका काढण्याचा प्रयत्न करतो. आणि ज्या वेळेला एखाद्या बाईच्या चुका आम्हाला दिसत नाहीत त्यावेळेला मग आम्ही तिला नाउमेद करण्यासाठी तिच्या राहणीमानावर चर्चा करतो आणि राहणीमानाच्या आडून अलगदपणे तिच्या चारित्र्यावर संशय निर्माण करतो. माझी जनाबाई सुद्धा पंढरपूरच्या वाळवंटामध्ये हा सगळा वारकरी संप्रदाय सांभाळू लागली त्यावेळेला तिच्याबद्दलही असंच कुजबूज सुरू केली. काय जणी आहे, रस्त्यानं चालते, पदर डोक्यावर नसतो. ती जनाबाई लय खतरनाक बाई. ती देवाला सुद्धा घाबरत नव्हती. तिनं विठ्ठलाला शिवाय दिलेत. मग माणसाची काय ती ठेवणार आहे. ती देवाला म्हणते, अरे विठ्या विठ्या मूळ माईच्या करट्या तुझी रान रडकी झाली आणि जन्म सावित्रा चुडायला आली, उभ्या राहोणी अंगणी आणि शिव्या देती दाशीजनी. ज्या वेळेला देवाला अशा प्रकारचं, कारण तिचे सख्य होते देवाशी, देवाला ते वारकरी संप्रदाय मुळात काय की देवाची जी भीती होती की तो कोणतरी आघात आहे, भयंकर शक्ती आहे आणि त्याच्याविरुद्ध जर तुम्ही बोललं तर तो तुमचं वाटोळं बिटोळं करून टाकेल, अशी एकंदर देवाची आमच्या मनामध्ये भीती निर्माण केली होती. वारकरी संप्रदायाने ती भीतीच घालून टाकली. त्याला दोस्त केला, त्याला सखा केला, त्याला माय केला, बाप केला. आणि तो दोस्त असला तर मग शिवाय दिली तर गप बसतो ना. तो जनाबाईचा सखा होता आणि जनाबाई तेवढ्या सहजपणे तिथे बोलू शकत होती की अरे विठ्या 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 मुळं माईच्या कारठ्या तुझी रांडरंडकी झाली, जन्म सावित्रा चुडायला आली, उभ्या राहोणी अंगणी शिव्या देती दाशीजनी. मग अशी असणारी जनाबाई या लोकांना घाबरणार आहे का? तिनं ऐकून घेतलं आणि बाजारामध्ये जाऊन उभा राहिली. बाजारात सांगितलं, पदर पडला म्हणता, हा पदर फेकून दिला. डोईचा पदर आला खांद्यावरी आणि भरल्या बाजारी जाईल मी, बाजारातून मी जाईल. हातामध्ये टाळ खांद्यावरी विना
आणि आता मज मना कोण करी, मला मनाई करणारे तुम्ही कोण आहात. हा जेंडर इक्वेलिटीचा जो हा भाग आहे ना, आज आमच्या अनेक महिला तुम्हाला पदर डोक्यावर घेण्यापेक्षा IAS होण्यामध्ये इंटरेस्ट घेतात, पंतप्रधानपदी बसण्यामध्ये इंटरेस्ट घेतात. याच्या मागचा सगळा विद्रोह कोणाचा असेल तर तुझा दाबायचा. हे आपण कीर्तनामध्ये सांगतो. त्याच्यामध्ये स्त्रियाचा स्वाभिमान वाढेल. जातीमध्ये सगळ्या जातीचे संत होऊन गेले याची आपण मांडणी करतो. मग सगळ्या आता सध्याला जातीबद्दल बोललं तर फार लोकांना राग येत नाही. पण वारकरी संप्रदाय सर्व धर्माचा आहे म्हटलं की मग मात्र काही लोकांच्या कपाळावर आट्या उभा राहतात. आणि मग त्यांना सांगावं लागतं की मी नाही सांगत, आमचे तुकाराम महाराज सांगतात की याता याती धर्म नाही विष्णुदासा. वारकऱ्यांना जात आणि धर्म नाही. म्हणजे पहिल्यामध्ये आपल्याला इक्वॅलिटी दिसते आणि याच्यामध्ये जातीपासून धर्मापर्यंत दिसते. आणि त्याच्या पुढे सांगतात संत की सकळाश येते आहे अधिकार, बोलण्याचा, आपलं मत मांडण्याचा, या सगळ्या ठिकाणी अधिकार याच्या आपल्याला स्वातंत्र्याचं मूल्य दिसतं. आणि मगाशी जो तुम्हाला पसायदानामधलं वाक्य सांगितलं त्यामध्ये समता बंधुत्व दिसतं की भूता परस्परे पळो मैत्र जीवांचे, किंवा कोणाही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. कोणाचाही मत्सर करू नका, हेच तुमच्या भगवंताची पूजा आहे. याच्यामधून बंधुत्वाचं मूल्य दिसतं. म्हणून वारकऱ्यांना कोणी जर कीर्तनामधून संविधानाविषयी द्वेष करत असेल तर समता, स्वातंत्र्य, बंधुत्व ही मूल्य ही संतांच्या विचारातून आलेली आहेत, हे आपण सांगितलं पाहिजे. आणि म्हणून संविधानाला 70 वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्तानं 26 नोव्हेंबर 2019 संविधान निर्मितीचा दिवस, 17व्या वर्षातला 17वं वर्ष पूर्ण करणारा, आणि 26 जानेवारी 2020 संविधान लागू झाल्याचं 17वं वर्ष. या 2 महिन्यामध्ये मी 70 ठिकाणी संविधान कीर्तन करण्याचा संकल्प केला. पहिलं दिल्लीमध्ये केलं, RK पुरम विभागामध्ये. 35वा अर्धा टप्पा नागपूरला राज्याच्या उपराजधानीमध्ये, आणि 70वं मला मुंबईत करायचं होतं, पण 77 कीर्तनं त्या 2 महिन्यामध्ये केली. आणि मग ह्याच्यामध्ये लोकांचा रिस्पॉन्स, लोकांना ते पटणं हे लक्षात आल्यानंतर जास्तीत जास्त वारकरी कुठे असतात तर पंढरपूरच्या वारीमध्ये असतात. आणि म्हणून 7 वर्षापूर्वी आमच्या सर्व सहकाऱ्यांच्या, जे संविधान प्रचारक आहेत, संविधान चळवळीतले आहेत, संविधान विचार मांडणारे आहेत, संविधान संवादक आहेत, अशा सर्व लोकांनी एकत्र येऊन संविधान समता दिंडी 7 वर्षापूर्वी सुरू केली. आणि यावर्षी तिचं 7वं वर्ष आहे. काही लोक त्याच्याबद्दल कुजबूज करतायत, ज्याला संविधान मान्य नाही, ज्यांना संविधान पटत नाही. पण आम्ही मात्र ही संविधानाची दिंडी घेऊन जात आहोत. गेल्या वर्षी आमच्यावर त्या ठिकाणी विधानसभेमध्ये प्रश्न आणून दिंडी बंद करण्याचा प्रयत्न केला. पण पंढरपूरमध्ये मी सांगितलं की संविधान समता दिंडी बंद होणार नाही, ती अधिक जोमानं चालू राहील. आणि हा संविधानाचा विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मागच्या आषाढी एकादशी ते येणारी आषाढी एकादशीपर्यंत मी 100 संविधानाची कीर्तन करेल. त्यातले 93 झालेत. अजून 1.25 महिना बाकी आहे. आणि या 1.25 महिन्यामध्ये नक्कीच हा आकडा 125 कीर्तनापर्यंत जाईल अशी मला खात्री आहे. आणि म्हणून समता, स्वातंत्र्य, बंधुत्वाचा हा विचार कीर्तनाच्या माध्यमातून लोक चांगल्या प्रकारे ऐकत असल्यामुळे आपण संविधान कीर्तन करतो, संविधान दिंडी काढतो, आणि हा संविधानाचा कारवा असंच पुढे राहील. भेदाभेद भ्रम अमंगळ या पुस्तकाची संकल्पना तुम्हाला कशी सुचली? भेदाभेद भ्रम अमंगळ हे संविधान कीर्तनाचं पुस्तक आहे. म्हणजे श्यामसुंदर सोनार किती दिवस राहणार आहे, त्याला काही मर्यादा आहेत ना. आता मी 7 वर्षापूर्वी जितक्या जोमानं फिरत होतो, 12 वर्षापूर्वी एक दिवस वारी अनुभवाई असताना जितकी माझ्या अंगामध्ये शक्ती होती तितकी आज 62व्या वर्षी नाही. ही शक्ती कमी होत जाणार आहे, हा निसर्गाचा नियम आहे. पण ही शक्ती कमी झाली तरी हा विचार पुढे चालू राहिला पाहिजे, आणि तो ग्रंथाच्या रूपाने राहू शकतो. आणि म्हणून संविधान कीर्तन भरपूर आताच्या परिप्रेक्षामध्ये सुद्धा पाहिजे झालं तर श्यामसुंदर सोनार किती ठिकाणी फिरू शकणार आहे. म्हणून जास्तीत जास्त संविधान कीर्तनकार तयार व्हावे. आणि म्हणून आम्ही संविधानाच्या कार्यशाळा घ्यायला सुरुवात केली. आणि मग संविधानाच्या कार्यशाळा सुरू करत असताना पुन्हा वाटलं की कार्यशाळेला सुद्धा 50-60 लोक येतात एका वेळेला. ही जर पुस्तकं आपण काढली तर ते हजारो लोकांपर्यंत पोहोचतील, आणि त्यातून हजारो कीर्तनकार तयार होतील, आणि ते हजारो कीर्तनकार संविधानाचा हा विचार गावागावामध्ये पोहोचवतील, लाखो लोकांपर्यंत पोहोचवतील. आणि म्हणूनच हे भेदाभेद भ्रम अमंगळ हे संविधान कीर्तन लिहून ते समाजाला अर्पण केलेलं आहे. तरुणांनी संविधान, समाजकार्य आणि संत साहित्य ह्याच्याकडे कसं बघितलं पाहिजे किंवा काय करू शकतात ते? संविधानाकडे कसं पाहिलं पाहिजे याच्यासाठी आमचे संविधान चळवळीतले सुनील स्वामी साहेब ते सांगतात की भारताचा प्राण आहे संविधान, तयाला जाणून घेई. या भारताचा खरा प्राण काय असेल तर ते संविधान आहे, आणि या संविधानावर हा देश उभा आहे.
आज या संविधानाला बदनाम करण्यासाठी, संविधानाला नाकारण्यासाठी वेगवेगळ्या पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. पण त्याच्यामुळे देश तुटणार आहे. हा देश एकसंघ ठेवायचा असेल, समाज आनंदी ठेवायचा असेल, तर आनंदी समाजाचं स्वप्न 700 वर्षापासूनच्या सर्व वारकरी चळवळीने पाहिलेलं आहे आणि त्याचंच प्रतिबिंब आपल्याला संविधानामध्ये उमटलेलं आहे. आणि ही जबाबदारी आमच्यासारख्या 62-63 वर्षाच्या वयाच्या माणसापेक्षा ही जबाबदारी तुमच्यासारख्या तरुणांनी घेतली पाहिजे. आणि या तरुणांनी तरुणांच्या मनामध्ये आता एक अत्यंत द्वेष पेरला जातो वेगवेगळ्या धर्माच्या बद्दल, वेगवेगळ्या जातीच्या धर्माबद्दल. आपण त्या सगळ्या जाणीवा आज समाजामध्ये पाहतो आहोत. कुठे जातीमध्ये भांडणं आहेत, कुठे धर्मामध्ये भांडणं आहेत, कुठे वर्णामध्ये भांडणं आहेत. तर हे सगळे भांडणं टाळून जर एक आनंदी समाज निर्माण व्हायचा असेल, तर तो आनंदी समाज हा संतांच्या विचारावर आधारित असणाऱ्या संविधानाने मिळू शकतो. आणि तो आनंदी समाज निर्माण करण्यासाठी समाजातल्या सर्व तरुणांनी पुढाकार घ्यावा, असं या निमित्ताने मी आवाहन करतो. महाराज, तुम्ही आमच्या पॉडकास्टवरती आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. कारण खूप बऱ्याच गोष्टी कीर्तनाच्या स्वरूपात ज्या काही तुम्ही आतापर्यंत सांगितल्यात बऱ्याच ठिकाणी, आणि संविधानाबद्दल पण बऱ्याच गोष्टी जनजागृती जी करताय त्याच्याबद्दल खरंच खूप ऐकून खूप चांगलं वाटलं. आणि आम्ही पण त्याच्यामध्ये काही सामील होता आलं तर आम्ही नक्कीच त्याचा प्रयत्न करूया. सो परत एकदा धन्यवाद म्हणतो आमच्या शोमध्ये आल्याबद्दल.